नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्र राज्य दिवाळखोरीत निघतंय का काय अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचं कारण हे तसंच आहे बघा। महाराष्ट्रावरती जो कर्जाचा डोंगर आहे, कर्जाचा बोजा आहे, तो पाहता महाराष्ट्र दिवाळखोरीत निघतोय का काय बघा। आता महाराष्ट्रावरती जवळपास 9 लाख कोटीचं कर्ज होईल। आता पहिलं कसं आहे, 8,55,397 कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती आणि पाठीमागच्या काळामध्ये थोडं वाढलं, म्हणजे 8,75,000 कोटीपर्यंत झाले आणि आता सरकारने पुन्हा 24,000 कोटी कर्ज घेतलंय। त्यामुळं महाराष्ट्रावरती जवळपास 9 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे आणि हे कर्ज शासन कशाने फेडणार आहे? महाराष्ट्र सरकारला काय उत्पन्न आहे? काय सुद्धा उत्पन्न नाही। तर त्याच विषयाची आज चर्चा करणार आहोत। तर आपण सर्वप्रथम चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्रावरती पाठीमागच्या काळामध्ये किती कर्ज होतं मागल्या 2 महिन्यापूर्वी, आता किती आहे आणि आता किती होणार आहे कर्ज बघा। कुठल्याही राज्याचा राज्यकर्ता म्हणजे जसं आपण घरातला घर प्रमुख म्हणतो, ज्याला आपण घरातला कारभारी म्हणतो, त्या कारभारीने घर कसं हाकायचं ते त्यांनी ठरवायचं असतं। कारभारीने काय कारभार करायचा ते व्यवस्थित त्यांनी ठरवायचं असतं। घरात ज्या काही गोष्टी कमी पडलेल्या असतील त्या कोणाकडून तर 10-5 रुपये घेऊन किंवा बँक बॅलन्स असतो त्याच्यातून काढून आणून घर चालवायचं असतं। घराचा कारभारी कसा असतो, चांगला कारभारी लाभला तर घराची परिस्थिती सुधारते। नालायक कारभारी लागला, खताडा पेताडा गंजाडा बाया बाप्यांच्या नादी लागणार तर घर बर्बाद होऊन जातं, घरावरती कर्ज होतं। तशीच काहीची परिस्थिती महाराष्ट्राची देखील झालेली आहे। म्हणजे आता महाराष्ट्राला आपल्या 3 म्हणजे 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत। आता बघा 2014च्या अगोदर महाराष्ट्रावरती 3.5 लाख कोटीचा बोजा होता। 2014 पासून आता तो 9 लाख कोटीवरती गेलाय, म्हणजे जवळपास 5 लाख कोटीचा बोजा हा एवढ्यात वाढलेला आहे। आता निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने कर्ज काढलं होतं। निवडणुकीच्या टाइममध्ये बघा त्याच्या अगोदर कर्ज होतं 8,55,397 कोटी रुपये होतं। त्यानंतर सरकारने कर्ज घेतलं आणि आता 9,75,000 कोटीचं कर्ज आहे आणि आता 24,000 कोटीचं कर्ज परत सरकारनं आता मंजूर करून घेतलेलं आहे। आता एवढं जर कर्ज जर महाराष्ट्रावरती जर केलं तर मला सांगा महाराष्ट्र राहील का? आर्थिक डबघाईला महाराष्ट्र आलेला येईल का नाही? म्हणजे कुठल्या बी घरावरती जर तुम्ही कर्ज घेतलं, जर घरातला कारभारी असेल त्यांनी जर कर्ज काढलं तर घर डबघाईला येईल। तसंच महाराष्ट्राचे जे राज्यकर्ते हे कशा पद्धतीने, मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला, घराचा कारभारी जर चांगला असला तर घर व्यवस्थित चालतं, नफ्यात चालतं, बँक बॅलन्स होतो आणि घराचा कारभारी जर गंजाडा खताडा पेताडा दारोडा बाया बाप्या पैसा बाप उधळणारा असेल तर घर तोट्यात जातं। तशाच पद्धतीची काहीशी परिस्थिती महाराष्ट्र राज्याची आज। आता ह्या सरकारनं बघा एवढं जरी दिवाळखोरीत आता महाराष्ट्र सरकार निघालंय बघा, झालंय तरी सुद्धा बघा 270 कोटी रुपये जुलै महिन्यामध्ये जाहिरातीवर फक्त खर्च केलेले आहेत। म्हणजे ते जी जाहिरात असते का, आपण म्हणतो का त्याला जाहिरात कशा केल्या जातात, त्या जाहिरातींवरती एवढ्या मोठ्या पैशांचा खर्च केलाय। म्हणजे ती लाडक्या भावांसाठीची जाहिरात असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्राची जाहिरात असेल किंवा बेपत्ता झालेल्या युवकांची जाहिरात किंवा लाडक्या बहिणीची जाहिरात, ह्या ज्या जाहिराती ह्याच्यासाठी सरकारनं म्हणून 270 कोटी खर्च केलेला आहे। त्याची प्रसिद्धी करणं, होर्डिंग करणं किंवा जे काय असेल, वर्तमानपत्र असते म्हणजे मुद्रांक आणि वर्तमानपत्राला 40 कोटी रुपये दिलं होतं। लघुपट जे बनवल्या छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म त्यासाठी 3 कोटी दिलं होतं। इलेक्ट्रॉनिक माध्यमांना 70 कोटी रुपये दिलं होतं। होर्डिंग बसवण्यासाठी 136 कोटी रुपये दिल्यात, 136 कोटी 35 लाख रुपये आणि समाज माध्यम म्हणजे डिजिटल जे आहे त्याच्यासाठी 51 कोटी रुपये दिल्यात सरकारने। म्हणजे 270 कोटीचा खर्च हा सरकारने केलेला आहे, म्हणजे पैसे नसताना सुद्धा। आता म्हणजे एकाच वर्षात 82,000 कोटीचा बोजा हा सरकारवरती वाढलाय। म्हणजे बघा सरकार काय करतंय आता, हे दरडोई म्हणजे एवढा जर मोठ्या प्रमाणामध्ये जर बोजा झाला तर एखादं बारकं म्हणजे प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती 18-20 रुपयाचं कर्ज झालंय। म्हणजे आता कोणी जरी म्हणलं की माझ्या डोक्यावरती काय कर्ज नाही, मी कुठं कर्जात आहे, परंतु हे जे सरकारने जे काढलेलं कर्ज आहे प्रत्येक माणसावरती
तर हे प्रत्येक माणसावरती काढलेलं कर्ज, प्रत्येक माणसावरती काढलेलं कर्ज हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे बघा. आता ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे आता जे वर्ष आता संपत आलेलं आहे ना, आता वर्ष संपत या वर्षाच्या अखेरीपर्यंत बघा 9,32,000 कोटींचा चालू आर्थिक वर्षात राज्यावरती बोजा आहे. म्हणजे 1,21,000 कोटीचं नवीन कर्ज हे एका वर्षात घेतलेले सरकारने 2024-25 मध्ये 1,21,000 कोटीचं. म्हणजे एवढा मोठा कर्जाचा बोजा हा, म्हणजे 9,32,000 कोटी आता कर्ज महाराष्ट्र सरकारवर झालेला आहे. ह्या राज्यामध्ये राहणारी जी सगळी लोक आहेत ती, म्हणजे राज्यामध्ये सगळे आपली जमीन, गाड्या, घोड्या हे जे सगळं आपलं जे देशाचे जे राज्याची जी मालमत्ता आहे का, ह्या प्रॉपर्टीवरती कर्ज निघत असतं. म्हणजे आता ह्या जे राज्याचं बघा एवढा मोठा बोजा वाढलाय. स्थूल राज्य उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण हे 25%. म्हणजे महाराष्ट्र राज्याचं जे उत्पन्न किती होतंय राज्याला, म्हणजे टॅक्स, कर आकारणे, पर्यटक, आमकं तमकं ह्याच्या माध्यमातून म्हणजे महसूल गोळा होतो, हे जे सगळं शासनाला गोळा होतं ह्याच्या 25% कर्ज झाले राज्यावर. म्हणजे आता राज्यात फक्त दिवाळखोरीत काढायचे राहिले. म्हणजे आता जे पैसे जमतात ते पगारावर काय जातात, कल्याणकारी योजनेवरती काय घालवायला लागते. परत आता हे जे कर्ज काढलंय, आता ह्या कर्जाची परतफेड देखील करायची असते ना. म्हणजे हे कर्ज महागारी देखील भरायचं असतं. म्हणजे कर्ज जे काढलेलं आहे ते त्या बँकांना परत कर्ज भरायचंय ना. ज्या बँकांकडनं कर्ज काढलंय ते कर्जाच्या पोटी वर्षाला बरं जवळपास 50-60 हजार कोटी रुपये त्याला लागत असतील की हे कर्ज भरायसाठी. आता आणि हे एवढं म्हणजे सगळ्या जे देशातले जे सगळे राज्य आहेत का नाही, ह्या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात अधिक कर्ज आहे. महाराष्ट्रावर सगळ्यात जास्त कर्ज आहे. म्हणजे बाकीचं समजा राज्य कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, ह्या सगळ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रावर सगळ्यात जास्त कर्ज आहे. म्हणजे महाराष्ट्राचे राज्यकर्ते कसे किती नालायक आहे ते आणि कसं कामकाज करते ते बघा ह्या माध्यमातून आपल्याला दिसते. आता महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस कर्ज बाजार आहे. म्हणजे कुणी घरासाठी काढलंय, कुणी गाडीसाठी काढलंय, कुणी कशासाठी कर्ज काढलंय. आता शेतकरी तर जवळपास 99% शेतकरी कर्ज बाजार आहेत. म्हणजे एकही शेतकरी असा मोकळा नाही की त्याच्यावर कर्ज नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या लोकांवरती कर्ज असताना देखील, एवढं कर्जाची फेड होत असताना देखील पुन्हा सरकार महाराष्ट्रावरती कर्ज काढतंय. म्हणजे 9,32,000 कोटीवरती आता हे चालू वर्षाचं म्हणजे आर्थिक 2025-26 जे येणार पुढच्या वर्षात अजून वाढणार कर्ज. म्हणजे मागचं आता ही वर्ष अखेरीस आता संपत आलंय वर्ष, हेपर्यंत आपलं कर्ज झालंय आता 9,32,000 कोटी रुपये. म्हणजे गेल्या 5 वर्षात हे किती पटीनं कर्ज वाढलं बघा. आता हे कर्ज म्हणजे एवढ्या मोठ्या पद्धतीनं जर असं जर वाढत गेलं तर राज्याची स्थिती आणि राज्याची परिस्थिती काय होऊ शकते. म्हणजे आपल्याला इथं पुन्हा खायचे देखील वांदे होणार आहेत. म्हणजे जसं आता दिवाळखोरीत जसं आपण म्हणतो नेपाळ, श्रीलंका हे कसे दिवाळखोरीत देश निघले. म्हणजे चलनच राहिलं नाही. म्हणजे कर्जच एवढं काढलं की जे देशाकडलं उत्पन्न जे होतंय ते सगळं त्या कर्ज फेडण्यातच जातंय. आणि कर्ज नाही फेडलं तर तुम्हाला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे जप्ती होती. मग समजा ज्या बँकांचं जप्त कर्ज घेतलं, आता ह्यांनी कोणाच कर्ज घेतलं असेल बाहेरच्या बँकांचं, म्हणजे रशिया, चायना, जपान ह्या बँका कर्ज देतात, तिकडचे देश कर्ज देतात. म्हणजे त्या देशांची परिस्थिती अशी की कर्ज दुसऱ्या देशाला देतात, म्हणजे तो देश कर्ज घेत नाही. आणि आपण कर्ज बाजारी आपला देश. म्हणजे आपण जे सांगितलं जातं की बाबा आता आम्ही जगात 1 नंबरचं होणार, जगात आता 4थ्या क्रमांकाचा आमचा देश आहे, 5व्या क्रमांकाचा देश आहे. मग आपण कर्ज बाजारी तर कसा काय एवढा 5व्या 4थ्या क्रमांकाचा असू शकतो. हे सगळं थोतांड सांगितलं जातंय. मीडिया, लबाड मीडिया जे आहेत, गोदी मीडिया, हे सगळं थोतांड सगळं लोकांना सांगतात आणि चुकीच्या अफवा पसरवतात की हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे. परंतु हे काय नाही, सगळं थोतांड आहे. जर भारत 5व्या 6व्या क्रमांकाला जर असेल तर मग देशावरती एवढं मोठं कर्ज झालं असतं का, राज्यावर एवढं मोठं कर्ज झालं असतं का. देश असा आहे आपला की देशातली भूमी आणि देशातली म्हणजे आपली मायभूमी अशी आहे की एकेकाळी इथं सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणजे म्हणून देशाकडे पाहिलं जात होतं. आणि अजून सुद्धा तीच परिस्थिती देशामध्ये आपल्याकडं
सगळं निसर्ग वेळेवरती आहे सगळं, म्हणजे उन्हाळा, पावसाळा, थंडी, आणि त्याच्यामुळं पिकांचं हवामान झालं. हवामान पिकांना लागणारं पोषक आहे, मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होतं. परंतु राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नाही. राज्यकर्ते हे फक्त पैसा खाण्यावरती त्यांचं ध्यान आहे. परदेशाला फिरायला जायचं, तिकडं मलेशिया म्हणजे इतर देशामध्ये जे मसाज सेंटर असतात, बाया बाप्या मसाज करतात, अशा ठिकाणी सगळे हे पुढारी सुडारी हिंडायला फिरायला जातात. बघा, आपण पाहिलं असेल की एखादा पुढारी परदेशाला जातो, तिथं जाडजूड गोबरे असेल तर तिथनं येताना असा पातळ होऊन येतो. अशी पण आपण परिस्थिती बघितली असेल. परत इथं आल्यावर ते वर्ष 6 महिन्यात तो तसाच बामट्या होतो, परत तो जातो. म्हणजे हे सगळे पैसे ह्यांच्याकडे येतात कुठनं. कुठलाही पुढारी गरीब नाही. कुठला पुढारी तुम्हाला एसटीनं जाताना दिसला का? आमदार निवासाला चाललाय बाबा, मंत्रालयाला एसटीनं चाललाय. त्यांच्याकडे 2 कोटीच्या, 3 कोटीच्या, 4 कोटीच्या गाड्या असतात. एका आमदाराकडे 100 कोटीच्या गाड्याच असतात नुसते, ह्या बंगल्याला त्या बंगल्याला लावल्या. म्हणजे करोडोंची संपत्ती आमदार खासदारांनी जमावलेली आहे. आणि ती सगळे तुमच्या आमच्या घामाचे पैसे, म्हणजे तुम्हाला आम्हाला लुटूनच, म्हणजे सगळे सरकारचा जो पैसा आहे हा सगळा लुटूनच हे केलेलं आहे. आता हे कर्ज काढायचं राज्य दिवाळखोरीत घालवायचं. एक दिवस असं ते नेपाळ सारखं, श्रीलंकेसारख्या देशात होईल असं एकंदरीत आता सगळं त्या परिस्थितीत झालेले. म्हणजे सरकारकडे पैसाच नाही राहिला, लय मोठं कर्ज काढलं, त्या कर्जाचा तर हप्ता फेडावा लागणार. मग ते हप्ताच फेडायला पैसे गेल्यावर देशाच्या राज्याच्या विकासासाठी काय पैसा राहणार आहे? आणि जर पैसे नाही भरलं, ते व्याज नाही भरलं, तर त्या देशाने जप्ती आणल्यावरती म्हणजे आपण परत पारतंत्र्यात जाईन असं एकंदरीत होतंय. मग पारतंत्र्यात गेलो तर काय होईल? आपण पाहिलेलं इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलेलं आहे. तर बघा, आता हे सरकारला सुद्धा जाग आली पाहिजे, ह्या मंत्र्यांना जाग आली पाहिजे की आपण जे काय करतोय हे कितपत आपण करावं, किती कर्ज काढावं, ह्याची काहीतरी ह्यांना देखील त्याची हे बसायला पाहिजे की बाबा एवढं मोठं कर्ज नाही काढलं पाहिजे. परंतु एकंदरीत सांगायचं तात्पर्य असं आहे की बाबा, कर्जाचा डोंगर एवढा वाढलेला आहे की आता राज्य दिवाळखोरीच्या उंबरट्यावरती येऊन ठेपलेलं आहे. म्हणजे 2026-27 पर्यंत हे 2029 हे सगळं दिवाळखोरीत राज्य निघणं असं एकंदरीत दिसते. आता उलट हे बेशर्म काय हे पुढारी सुडारी असं सांगतात की कर्ज काढलं म्हणून काय झालं, कल्याणकारी योजना राबवतोय. अरे पण लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. कर्ज काढून सण साजरा करताय आणि तो किती साजरा करावा ह्याची काहीतरी जनाची नाही मनाची लाज ठेवली पाहिजे ना. 100 कोटीच्या जर जाहिराती देत आहेत तुम्ही सगळीकडं ते पैसे आणलेले, तर राज्याचा विकास कधी व्हायचा आणि बाकीचं कधी काय व्हायचं? म्हणजे भयानक परिस्थिती अशी राज्याची निर्माण झालेली आहे. तर राज्यावरती कर्जाचा डोंगर मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि राज्य आता दिवाळखोरीच्या मार्गावरती आहे, हे तितकं सध्या तरी सत्य आहे. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.